अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमाम्बुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणीम्, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीम्. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरील पहिलं पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेनामणी माझा ज्ञानयोग ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मदिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणो युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदैवस् सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. कलावज्ञदि जीवोद्धरार्थावतारं, कलाङ्काङ्कतेजोक्तिकामोदिवक्त्रं. खलानीशवादापनोदार्हदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. गदाशङ्खचक्रादिभिर्भाविताङ्गं, चिदानन्दसंलक्षनाट्यस्वरूपं. यमाद्यष्टभेदाङ्गयोगप्रवीणं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. पंढरीनाथांना वंदन करूया, निवृत्तीनाथांना, ज्ञानदेवांना. सर्वच खरं म्हणजे ती चारही भावंड, सोपान मुक्ताबाई, ती सुद्धा त्याच काय म्हणूया आपण तोडीची किंवा सगळेच परमात्म स्वरूप. आणि एवढं लेखन केलेलं आहे प्रत्येकानं, तर त्या सर्वांनाच आपण वंदन करूया. आज बुधवार आहे, पंढरीनाथांना वंदन करू, केलेलंच आहे. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. तर सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आजच्या आपण अमृतानुभवाच्या निरूपणाला प्रारंभ करूया. काल 12-13 झाले ना, तेवढं मला सांगा. 14व्याला सुरुवात केली होती माझ्या मते. सुमिता ताई बोलणार आहे काही? हो,
हां. सांगू का दोन हो, ओव्या? सांगा सांगा सांगा. हा हा. जय श्री कृष्ण. जय श्रीकृष्ण. शिवशक्ती समावेशन मधलं प्रकरण पहिलं, हां. ओवी 48 आणि 49. बर. वामनरावांनी तशा घेतल्यामध्ये पण त्याचे दोन उदाहरणं सांगते. हो चालेल. वायुचळ बळेशी, जिराला व्योमाची कुशी, आटला प्रळय प्रकाशी, स्वप्रभ भानू, देवी निहाळिता ययाते, गेले पहाणे नसी पाहते, पुढती घरवते वरवते, वंदिली तेथे. प्रचंड वेगाने वाहणारा वारा आकाशातच जन्म पावतो व शेवटी त्या आकाशात तो विराम पावतो. एकदा तो शांत झाला की आकाशाहून वेगळा राहत नाही, म्हणजे तो एकरूप होऊन जातो. तो आकाशातच आकाशमय होऊन जातो. माऊली आणखीन एक उदाहरणाने हा विषय स्पष्ट केला आहे. प्रलय काळी एवढा प्रचंड उजेड पडतो की संपूर्ण विश्वाला पुरून उरणारा सूर्यप्रकाश होतरतो, म्हणजे त्या प्रलय प्रकाशात विरून जातो, एकरूप होऊन जातो. तसेच शिवशक्तीचे स्वरूप पाहायला गेले तर पाहणारा म्हणजे दृष्टा आणि पाहिले जाणारे दृश्य हरवून बसतो. सूर्याच्या प्रकाशाला गिळून टाकणारा प्रलयकाळी प्रकाश म्हणजे शिव आणि सूर्यप्रकाश म्हणजे शक्ती. या दोघांचा प्रकाश पाहणे केवळ अशक्य आहे, तर मग त्याचे वर्णन शब्दात करणेही अशक्य होते. म्हणून माऊली त्या सर्वश्रेष्ठ दंपतीला नमस्कार करतात. आमचाही नमस्कार त्याला. खरंय खरंय, छान सुंदर. शब्दात आता सांगणं शक्य नाही. नाही नाही नाही, तुम्ही खूप तरी पण छान बोलताय, चांगलं सांगताय. शिवशक्तीचं समावेशन हे आपल्याला समजणं आणि अनुभवणं, म्हणून तर अनुभवामृत आपण शिकतो आहोत. पण ज्ञानदेवांना वंदन करूनच आपल्याला तशी प्रेरणा मिळू देत, ते समावेशन समजू देत, आपल्या मनातला भेद संपू देत, अशी प्रार्थना करूया. कालच्या ओवीबद्दल कोणी बोलणार आहे? प्रतिभाताई आले आहेत का? हो सांगा सांगा सांगा. ही विश्वही वेगळं वाढायचे सूर्यमंडळ, ते ते सूर्यतम निखळ हां हां, बरोबर. होय. हां. सूर्य उगवला की अंधार दिसत नाही, म्हणजे सूर्य आणि त्याचा प्रकाश अनेकच आहे. तसेच आत्मज्ञानाचे आहे. त्याला अज्ञान माहित नाही, त्याला ज्ञान म्हणतात. आत्मज्ञानाचे ज्ञान हे आत्मस्वरूप आहे. एवढा काढला अर्थ ताई याचा? हो हो, ठीक आहे ठीक आहे. महत्वाचा जो भाग आहे तेवढा सांगितला तुम्ही, चालतंय. मी समजून मॅडम येणार. हो सांगा सांगा सांगा. या विश्वापेक्षा वेगळे हे सूर्यमंडळ आहे. तेजाचं ते प्रचंड प्रमाणात वाढत असते. दिव्य व प्रकाश हे वेगळे नाही. सूर्याला प्रकाश माहित आहे. सूर्यमंडळ हे महाकाशात एका बाजूला मुलाच्या लहानच्या साठणीप्रमाणे भासते आहे. आकाश खूप पसरलेले आहे, त्यात सूर्याचे तेज पसरलेले आहे. त्या तेजाचा जेथे प्रवेश नाही तेथे अंधकार असतो. सूर्यप्रकाश उगवला की प्रकाश तेज पूर्ण पसरते. आपल्याला ज्ञान झाले की ते अज्ञानही उरत नाही. अमर्याद असे भूमंडल आहे. याचा निर्माता म्हणजे परब्रह्म आहे. ज्ञान नाहीसे झाल्यावर केवळ आत्मभाव व निखळ आत्मज्ञान शिल्लक राहते. छान, सुंदर सांगितलं. दोघींनी छान सांगितलं. प्रतिभाताईंनी थोडक्यात सांगितलं आणि राजश्रीताईंनी त्याचा थोडा विस्तार केला. 13वी झाली होती का आपली? झाली होती. 13वी झाली होती. 13 बद्दल नाही ना कोणी बोलत आहे? मी बोलू का? हा बोला ना, बोला उर्मिला. नाना नीद मारोनी आपण पे हिरवणी, जागणे ठाके होऊनी जागणेची. निद्रेला मारून आणि स्वतःचा जागृतीपणा हिरावून घेऊन जागणेपणानेच होऊन राहत आहे. जागेपणा हा निद्राचाही नाश करतो व आपलाही नाश करतो. आता आपण याच्या अवाच्य जागृतीत आहोत. निद्रा गेल्यावर काही काळ मी जागा झालो अशी वृत्ती राहत असते. तिला वाच्यता जागृती म्हणावे. पण पुढे ती वृत्तीही राहत नाही. तरी पण आता आपण जागे नाही काय तर आहोतच. जो मनुष्य जागे करतो
तो जागेपणातूनच करीत असतो. झोपेतून जागे करू शकत नाही. आणि जो झोपलेला असेल त्यालाच तो जागे करतो. पण तो प्रथमतः मी आता जागा झालोय असे म्हणतो, तो पुन्हा तसा झोपी जातो. म्हणून ते प्रथम ते जागे झालो म्हणणे खरे जागे होणे नाही. कदाचित त्या झोप येईल. जसे ब्रह्मज्ञान देखील एखाद्या ब्रह्मात्मैक्य निश्चयात जाईल, कदाचित पुन्हा ते विपर्यासातही जाईल. सार गोष्ट निद्रा गेल्यानंतर जागृती असते, पण जागृत झाल्याचा व्यवहार नसतो. धन्यवाद. छान सांगितलं, सुंदर. दूत यांच्या दूत महाराजांच्या ह्याच्यात ना. हा दुष्मान. हां, खूप सुंदर सांगतात, खूपच. आणि सगळ्यांनीच आपापल्या परीनं पटवून दिलेला आहे आणि याचा अनुभव येतो आपल्याला. बघा, ती ओवी पुन्हा एकदा वाटलंच तर बघा. नाना निध मारुनी आपण पे हिरोनी, जागणे ठाके होऊनी जागणेची. अगदी झोपेतनं उठल्या उठल्या आपल्याला लक्षात येतं की मी झोपेत होतो आणि आता जागा झालो. तर ती खरी जाग नसतेच. पण एकदा जागृतीतले आपले सगळे व्यवहार सुरू झाले की मग आपल्याला त्या निद्रेची आठवणसुद्धा येत नाही आणि आपलं सगळं कार्य हे चालू राहतं. आणि मग जागृती ही जागृती होऊनच राहते. मग तिथे निद्रेचा संबंध नसतो. तसं ज्ञान आणि अज्ञान या दोघांना गिळून हे परमतत्व किंवा परमशिवतत्वच स्वतः ज्ञानाने रूपाने उरतं. त्यावेळेला ते ज्ञान आणि अज्ञान सगळं संपून जातं. म्हणजे ती खरी जागृती. खरं ज्ञान झालं की पुन्हा काहीही निद्रा म्हणजे अज्ञानाचा लवलेशही उरत नाही किंवा त्याची आठवणही येत नाही. आपलं हे प्रकरणच ज्ञानाज्ञान म्हणजे तिथे समास झालेला आहे. ज्ञान अधिक अज्ञान. तर ज्ञानाच्या पुढे आल्यामुळं तो त्या झाला ज्ञाना आणि ज्ञान. काहींना कळेल की हे असं का लिहिलंय, ज्ञानाज्ञान का लिहिलंय. तर ज्ञान अधिक अज्ञान असं हे प्रकरण आहे. कारण आपल्याला नुकतंच जेव्हा ज्ञान व्हायला लागते, अज्ञानातनं बाहेर येतोय आपण, अजून आपण पूर्ण आलेले नाही आहेत. अजूनही आपल्याला या सगळ्या गोष्टी, सगळा व्यवहार, रोजचा संसार हा खराच वाटतोय अजूनही. 100% आपण ते खोटं आहे असं मान्य करत नाही. त्यामुळं प्रत्येक क्षणी हा एक द्वंद्वाचा भाग असतो की हे खरं आहे का ते खरं आहे. आणि मग असं वाटतं की काय, कुठे ते अध्यात्म करत बसायचं, कुठे आपण ती जागृती किंवा ते खरं आत्मज्ञान मिळवायचं. त्या चारवाकाच्या गोष्टीसारखी आपली अवस्था होते. चारवाक म्हणतो, यावत जीवम सुखम जीवेत, ऋणं कृत्वा घृतं पिबेत, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. म्हणजे जोपर्यंत आपण आत्ता आहोत, जगायचे तोपर्यंत सुखाने राहूया. आणि जी तरुण पिढी आहे किंवा आपण सुद्धा ज्या वेळेला तरुण होतो, सुरुवातीला आपल्याला कोणी जर एखाद्याने काही बंधन घातलं तर आपल्याला ते आवडायचं नाही. की आपण आत्ता नव्या पिढीलाही जर सांगितलं की अरे हे सगळं आत्ता काय, आपल्या बरोबरीच्या सुद्धा बायका मी आता पाहते, ते वाढदिवस राय हे रे काय इतके एन्जॉय करतात. पार्ट्या काय, अगदी ते हॉटेलिंग काय, ते तर हल्ली मोठ्या शहरात तर तुम्ही जे असाल ते अनुभवत असाल. त्यामुळे तेच खरं जीवन आहे, तेच खरं सत्य आहे असं मानून जो मनुष्य व्यवहार करतोय ते त्याच्या दृष्टीने त्याचं ज्ञान आहे. आणि चारवाक हे अगदी खालच्या म्हणजे अगदी समजा 7 पायऱ्या 8 पायऱ्या जशा योगाच्या आहेत, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी अवस्थेला पोचलेला मनुष्य त्या यम नियमाला आता आठवणार आहे नाही, कारण त्याला त्याची गरजही नाही आहे. ती एका दृष्टीने त्याची निद्राच असते. तसं आत्तासुद्धा तो चारवाकाच्या दृष्टीनं हा जो ऐहिकवाद, भौतिकवाद सांगितलेला आहे, जो सगळे 100रातले 99.99% पाळत असतात आणि फक्त 0.5% सुद्धा खरे लोक हे ज्ञान मिळवलेले किंवा आपल्याला जे तळमळीनं सांगता आहेत. सगळे संत आपल्याला मनाच्या म्हणजे अगदी आमची आई म्हणायची बेंबीच्या देठापासून सांगतीये तरी तुम्हाला कळत नाही का. तर इतक्या अंतर्भाच्यापासून सांगत असतात. पण अजून आपल्याला हे निद्रा आणि जाग याच्या बाहेर आपण पूर्णपणे आलेलो नाही असं मला वाटते. म्हणून आपण गिरवाण अनुभवातलंही पाहिलं होतं की यथा निद्रा निरस्यादौ ऋत्वा जागरणं स्वयं.
तिष्ठेच्च जागरो भूत्वा स्वरूपेणेव जागरः. म्हणजे निद्रा ही संपवल्यानंतर, तिचं हरण केल्यानंतर जागरण स्वयं जागरण होत असतं. आणि तसेच आपण जागे होऊन सुद्धा खरा जागर कधी आहे, खरं जागरण कुठलं आहे तर स्वरूपेणेव, स्वरूपाची जेव्हा आपल्याला ओळख होईल, स्वरूपाचं जेव्हा ज्ञान होईल, ते खरं जागरण आहे. आत्ता आपण खरे जागे आहोत. काल मी स्थितप्रज्ञाचंही सांगितलं की आपण जागे आहोत, पण मला सांगा एक 10%, 20%, 40% अशी आपली हळूहळू प्रगती होतीये अध्यात्म ज्ञानाकडे, स्वरूप ज्ञानाकडे. पुन्हा पण इकडे येतो, एखादा फोन येतो, कोणाचं तरी लग्न ठरलं की चाललो आपण त्या तयारीला, कुणाची जरी दुःखद बातमी आली की आपण चाललो तिकडे. म्हणजे आपले हे त्या झोपाळ्यासारखे हिंदोले चाललेले असतात, हेलकावे आपले चालू असतात की हे करायचं का ते करायचं. पण भगवंत सांगतायत की प्रत्येक कर्तव्य तू पार पाडलंच पाहिजे. आई म्हणून आईचं कर्तव्य आहे, पत्नी म्हणून पत्नीचं कर्तव्य आहे, सून म्हणून सुनेचं कर्तव्य आहे. इथे जास्त महिला आहेत म्हणून मी ते बोलते. पुरुषांना तसंच असतं, त्यांना त्यांचं आत्ता जे रूप असतं किंवा जी भूमिका असते नटासारखी, तशी भूमिका आपण पार पाडत असतो. पण ती सुद्धा पार पाडायचीच आहे. फक्त तिथे प्रत्येक ठिकाणी भगवंताचं वास्तव्य आहे. म्हणून मला तो 5व्या अध्यायातला चुकून मी आता भरकटायला लागले, पण मला ते डोळ्यासमोर येते सगळं. 8वा आणि 9वा श्लोक हे मला इतके पटलेले आहेत की ते आपण सतत लक्षात ठेवायचे. पश्यन शृण्वन स्पृशन जिघ्नन अश्नन गच्छन स्वपन श्वसन प्रलपन विसृजन गृह्णन उन्मिशन निमिशन नपी. ह्या सगळ्या क्रिया ह्या आपल्या सहज होत असतात. पाहत असतो, ऐकत असतो, म्हणजे 5 ज्ञानेंद्रियांनी 5 गोष्टी करत असतो. मग नाकानी म्हणजे घ्राणेंद्रियांनी श्वासोच्छ्वास घेणं, सगळं चालू असतं. प्रलपन आपण सारखे बोलत असतो. विसृजन सगळ्या आपल्या विसर्जनाच्या क्रिया चालू असतात. गृह्णन कोणाकडून तरी काहीतरी घ्यायचं, कोणाकडे तरी द्यायचं, ह्या इतक्या सहज गोष्टी चाललेल्या असतात. पण ह्या सगळ्या ब्रह्मण्य आदाय कर्माणी, ह्या सगळ्या क्रिया या ब्रह्माला अर्पण करायच्या. पद्मपत्रमी वांभसा, आणि त्या कमळ पाण्यात राहतं. पुन्हा पुन्हा हा श्लोक मला फार आठवतो की तसं आपलं जीवन पाहिजे. पाण्यात राहून सुद्धा पाण्याचा लवलेश करून घ्यायचा नाही, हे छोटंसं कमळ आपल्याला शिकवतं. तसं या जागृतीमध्ये आता आपण आहोत. आपल्याला हे ज्ञान समजले. हे दृश्य सगळं तसं खोटं आहे. खोटं अशा अर्थी की अस्थिर आहे, चंचल आहे. तर सकाळी महाराज सांगतायत तसं स्वप्नामध्ये किंवा प्रत्यक्ष आपण जी काही साधना करत असतो, त्या साधनेनंतर भगवंत आपल्याला आठवतो का, त्याच्यापर्यंत पोहोचणं हे आपलं महत्त्वाचं आहे. तर मग अशी 4 वाकांनी सांगितलं तसं मृत्यूनंतर, समजा त्यांचं तर म्हणणं आहे पुनर्जन्म नाहीच आहे, पण मृत्यूनंतर जर आपल्याला काही चांगली गती हवी असेल तर एखादा म्हणाला नाही मी तुला आत्ता, हल्ली कसं म्हणतात, तुम्हाला एवढे दे एजंट असतात आणि तुम्हाला ही गोष्ट, मग अगदी आपल्याला पासपोर्ट असेल कुणापर्यंत पोचायचं असेल तर त्याच्यासाठी आपण काही रक्कम देतो आणि सगळ्या गोष्टी सहजासहजी प्राप्त होतात. तसा एखादा मध्ये म्हणला की मी तुला ताबडतोब आजच्या आज स्वर्ग मिळवून देतो, की चाललो आपण. मग आपलं ध्येय काय होतं ते आपण विसरून जातो आणि जी नीद आहे ती अजूनही थोडीशी आपल्या डोळ्यावर असते. आणि जागे झालो तरी जागृतीतच आपण रमलेला असतो, खरं ज्ञान मिळवत नसतो. एकदम स्फुरलं, सुचलं, जे आठवलं, वाटलं ते सांगितलं. आता आपण 14वी ओवी बघणार आहोत. तैसे अज्ञान आटोनिया, तैसे अज्ञान आटोनिया, ज्ञान येते उवाया, ज्ञान येते उवाया, ज्ञानाज्ञान गिळूनिया, ज्ञानची होय. अजून खूप जणांना ज्ञान म्हणजे काय, अज्ञान म्हणजे काय आणि अजून ज्ञान म्हणजे काय याचा जर संभ्रम असेल तर आता या ओवीपासून पुन्हा आपण नीट समजून घेऊया की जैसे अज्ञान आटोनिया, जशी झोप संपते
तसं अज्ञानसुद्धा हटून जातं. ज्ञान येते उवाया, म्हणजे ज्ञानाची जागृती होते, ज्ञान प्रगट होतं. उवाया म्हणजे ते प्रगट होतं. आणि पुढं म्हणले ज्ञान अज्ञान गिळून या. आणि ज्ञान आणि अज्ञान हे गिळून ज्ञानची होय. खरं जे स्वरूप ज्ञान आहे तेच होत असतं. म्हणजे अजूनही आपण ज्ञान अज्ञानाच्या एका तटावर आहोत आणि दुसरं जे ज्ञान आहे, खरं जे ज्ञान आहे, तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. त्यामुळं मगाशी जे सांगितलं मगाच्या ओवीमध्ये, की रात्री आपण झोपतो आणि सकाळी मी आता जागा झालो असं वाटत नाही, लगेच वाटत नाही. त्याचं कारण तो सदा सर्व काळ जागा असतो. काही एखादा खरा मनुष्य आहे तो सदा सर्व काळ जागा असतो असं ह्या दृष्टांतातनं सांगायचं. म्हणजे तात्पुरता मी आत्ता झोपेतनं उठलो जे म्हणतो ना, कालच्या त्याच्या आधीच्या ज्या हे म्हणूया आपण दृष्टांतातून काय सांगितलं होतं, की सूर्य फक्त प्रकाशितच आहे. सूर्याला फक्त प्रकाशच माहिती आहे, त्याला बाकी काही माहितीच नाही आहे. त्याला अंधाराची गरजच नाही. की अंधार म्हणजे काय, कितीही अंधाराची आवरणं आली तरी आता पुढे येणार आहे पुन्हा उभ्या ते अजून आहेत, तर तो काही त्याच्यामुळे झाकोळला जात नाही. तसं खरा जो जागा झालेला आहे, स्थितप्रज्ञ सांगितलं मी काल तुम्हाला, त्याला हे अंधार बिंधार माहितीच नाही, झोप वगैरे माहितीच नाही. तसं अज्ञानाची आटणी करून ज्ञान उत्कर्षाला येतं आणि ज्ञानही पुन्हा आपला नाश करून घेतं. आत्ता आपल्याला ज्ञान झालंय बरं का. आम्ही आता एका स्टेजवर आलेले आहोत की अज्ञान संपलं. अज्ञानाकडे आता आपण ढुंकून बघणार नाही. आपल्याला वाटतंय की हे सगळं जे वास्तव्य आहे, आपण जे इतके दिवस रमलो, मला ते पुन्हा मगाशी कालही म्हणलं होतं वाटतं ते गाणं, बालपणी खेळी रमलो तारुण्य न, तर ते जे गाणं आहे, वृद्धपणी देवा आता दिसे पहिलं तीर, आता पहिलं तीर दिसायला लागलं. किंवा शंकराचार्य काय म्हणतात, बालस्तावत क्रीडासक्त, तरुणस्तावत तरुणी रक्त, वृद्धस्तावत चिंतामग्न. पुढची ओळ फार महत्वाची आहे, परमे ब्रह्मणी कोपिन लग्न, भज गोविंदम भज गोविंदम, गोविंदम भज मूढमते, प्राप्ते सन्निहिते मरणे, नहि नहि रक्षती डुक्रूय करणे. आता तुम्ही म्हणाल इथून तिकडे कुठे गेलात तुम्ही, ते डुक्रूय करणे हे पाणिनीचं एक सूत्र आहे. आणि जे पूर्ण अगदी अष्टाध्यायी पाठ करतात, सगळं व्याकरण त्यांचं पूर्ण जिव्हेच्या आग्रावर असतं, ते कितीही रटलं तरी ज्या वेळेला मरण येणार आहे, प्राप्ते सन्निहिते मरणे, मरण जवळ आल्यानंतर हे कुठलंच आपल्याला उपयोगी पडणार नाही, काहीच उपयोगी पडणार नाही. म्हणजे जो व्याकरणाचा अभ्यास करतो त्याला व्याकरण उपयोग पडणार नाही आहे. जो फक्त वेदांचं म्हणून तेही आपण एका अध्यायात शिकलेले आहोत की वेदाचं अध्ययनसुद्धा कुठपर्यंत आहे, हे परब्रह्माची प्राप्ती होईपर्यंत आहे. नंतर जसं चुळूकभर पाणी पिऊन आपली तहान भागल्यानंतर समुद्राची किंवा मोठ्या सरोवराची आपल्याला गरज नसते, तसं वेदाध्ययनाची गरजसुद्धा परमात्म्याचं ज्ञान होईपर्यंत असते, पुढं त्याची गरज नसते. शंकराचार्य तेच सांगतात की तुम्ही कितीही, बरं का, एवढी शास्त्र निघाली, यादी पण करता येणार नाही आपल्याला, रोज नवीन शास्त्राची, आणि तेवढ्यांचा अभ्यास केला तरीसुद्धा आपल्याला खरं ज्ञान, आत्मज्ञान, परमात्म्याचं ज्ञान तो होत नाही. पण आत्ता निदान आपल्याला जाणीव झाली, हे एक प्रकारचं ज्ञान आहे. म्हणजे अज्ञानाची आटणी झाली आणि ज्ञान आता प्राप्त झालेलं आहे. पण या ज्ञान आणि अज्ञानाचा नाश होऊन खरं स्वरूप ज्ञान होणं, तिथपर्यंत आपली आता गाडी जायची, किंवा ज्ञानदेवांना तिथपर्यंत आपल्याला न्यायचे. म्हणून ह्या अज्ञानाला आटवून, अज्ञानाची आटणी करून हे जे जे काही वृत्ती ज्ञान आहे ते उवाया म्हणजे विकासाला येतं, प्रगत होतं.
आणि कालांतरानं ज्ञान आणि अज्ञान ह्यांना गिळून हे सगळं ब्रह्मस्वरूपच ज्ञान होतं. सर्वम खल्विदम ब्रह्म हे जे सांगितलंय त्याचा अनुभव यायला लागतो. मग आपल्याला अगदी निकृष्ट प्राणी तो वाईट दिसत नाही, मोठा अगदी श्रेष्ठ प्राणी तोही खूप छान वाटत नाही, किंवा आपण खूप मोठ्या पदावर होतो, आता मी असं आहे, अजून लोक सांगत बसतात हो मी असं नाही, काही तुमचा उपयोग नाही. आयुष्यभर तुम्ही पदं मिळवली, कामं केली, कार्य केली, प्रगती केली, लोकांमध्ये वाहवा मिळवली, पण हे सगळं झूट आहे. कारण शेवटी खरं ज्ञान जेव्हा होईल, परब्रह्माचं ज्ञान होईल, ते ज्ञान झालं की ही सगळी ज्ञानं लयाला जाणार आहेत. म्हणजे मला सारखं तो ज्ञान आणि अज्ञानमध्ये काय भेद आहे आत्ता माझ्या लक्षात यायला की सगळ्या प्रकारची ज्ञान आहेत ही सगळी आपली संपून जाणार आहेत. आणि आपण ज्ञानाच्या एका उच्च पातळीवर आलो, पण अजून ज्ञान आणि अज्ञानाची पूर्ण आठवणी झाल्यावर खरं ज्ञान आपल्याला जेव्हा मिळेल ना, तेव्हा या सगळ्याचा विषय संपलेला असेल, कशाचीच गरज उरणार नाही. मग ब्रह्मविषयक जे अज्ञान आहे त्याची पहिली निवृत्ती करणं, जी महावाक्य आहेत त्यांचं ज्ञान करून घेणं, त्या वृत्ती ज्ञानाचं प्रयोजन करून घेणं, हे सगळं झाल्यानंतर अज्ञान निवृत्ती, सापेक्ष मी ब्रह्म आहे, जगत ब्रह्म आहे, असा वृत्ती ज्ञानाचा विकास व्हायला लागतो. आधी मी ब्रह्म आहे हे समजलं, आता जगत ब्रह्म आहे म्हणजे जगतातली प्रत्येक यच्च यावत वस्तू म्हणजे परब्रह्म आहे. हा जेव्हा आपल्याला आता यायला लागेल, अनुभव येईल, त्यावेळेला आपल्याला फक्त त्रिपुटीचा नाश झालेला असेल, ज्ञाता ज्ञेय ज्ञान संपलेलं असेल आणि फक्त शुद्ध ज्ञान उरलेलं असेल. बघूया आपल्यापैकी सगळ्यात आधी कुणाला शुद्ध ज्ञान मिळते, किंवा खरंच याच्या पलीकडे आपल्याला भगवंत कशी पायरी दाखवतायत किंवा प्रकाश दाखवतायत तो बघूया. गिरवाणमध्ये काय म्हणतात बघा, संवृत्त्यैव तथा ज्ञानम. संवृत्य म्हणजे गोळा करून. संध्याकाळी जसं म्हणतो ना, सूर्य सगळी आपली रश्मी किरण गोळा करून घेतो आणि आपल्याला ह्याच्यावर अस्ताचलावरच निघून जातो, तसं संवृत्त्यैव तथा ज्ञानम. ज्ञानम यच्च विवर्धने. म्हणजे ज्ञान आधी गोळा करून घेतलंय आणि मग ज्ञानमच एव विवर्धने, आणि खऱ्या ज्ञानाची वाढ जेव्हा होतीये. ज्ञानाज्ञाने ग्रसित्वैतत्. आणि ज्ञान आणि अज्ञानाला ग्रासून टाकून ज्ञानमात्रेण तिष्ठते. किती त्यांनी विचार केलेला आहे बघा, की ज्ञानरूपानं फक्त शिल्लक राहतं. तिष्ठते म्हणजे उभं राहतं, म्हणजे साक्षात इथं आपल्या समोर येतं. अभंगामध्ये म्हणतात स्वरूपानंद, तैसी अज्ञानाची आटणी करून, तैसी अज्ञानाची आटणी करून, जाताची निमोन ज्ञानोत्कर्ष. जाताची निमोन ज्ञानोत्कर्ष. पुरे ज्ञान मात्र स्वरूपे करून, पुरे ज्ञान मात्र स्वरूपे करून, सर्वथा गिळून ज्ञानाज्ञान. सर्वथा गिळून ज्ञानाज्ञान. ते मगाचा श्लोक जो शंकराचार्यांचा सांगितलं त्याचा अर्थ बहुतेकांना माहिती आहे, पण पुन्हा सगळ्यात डोक्यात येतं की आयुष्याच्या 3 टप्प्यामध्ये बाल, तरुण आणि वृद्ध त्या गोष्टीत रमलेला असतो. मगाशी जे बालपणी खेळी रमवलं त्याचंच त्यांनी सांगितलेलं आहे की बालस्तावत क्रीडासक्त. आत्ता तुम्ही लहान मुलांना म्हणा बरं, ये बाळा मी तुला आज 25 श्लोक सांगते, नाही येणार. त्याला सांगा मी फक्त तुला 1 मिनिटाचा एक श्लोक सांगते, मग तू पळ जा खेळायला पळ. तो खेळायला लगेच आनंदात जाईल. तो श्लोक अगदी कसा तरी कष्टाने म्हणेल, कारण तो खेळातच रमलेला असतो. त्याला पण अपवाद काही असतात, ते म्हणतात नाही म्हणजे एका श्लोक मला 5 शिकव, मला 10 शिकव, मला स्पर्धा आहे त्याच्यात भाग घ्यायचा आहे, त्या निमित्तांतरी तो ते करतो. स्तोत्र शिकव, हे स्तोत्र आमच्या स्पर्धेला आहे, हे श्लोक शाळेत विचारून घेणार आहेत. तर असं बालपणी असतं. तरुणपणाचं तर बोलायचंच नाही. ती म्हणजे एक पर्वणीच असते आयुष्याची, आणि मी किती आनंद मिळवू आणि किती नको इतकं आपल्याला झालेलं असतं.
म्हणून तरुणस्तावत तरुणी रक्त हा म्हणतात ना, सगळं जग त्याला खोटं दिसतं, एकमेव फक्त आपल्याला खरं वाटतं प्रेम आणि फक्त आनंद. जीवनातला आनंद मिळवण्यासाठी आपण धडपडत असतो. आणि हळूहळू आपण आता वृद्धावस्थेकडे रमलो आलो की मग सगळ्यांच्या चिंता, मुलाचं काय, मुलीचं काय, जावयांचं काय, सुनेचं काय, नातवंडांचं काय, शेजारी पाजारी मित्रमैत्रिणी सगळ्यांच्या चिंता, फक्त चिंतामग्न असतो. आणि अक्षरशः सांगते ना की काही जण पार ॲडमिट झाले, 15-15 दिवस दवाखान्यात राहिले, हॉस्पिटलमध्ये राहिले. त्यांना जर म्हणलं की तिथं पडल्या फक्त तुम्ही देवाचं नाव घ्या, तर म्हणतात देवाने मला हे असलं आणून दिले. अरे देव देतो का खरं? आपलीच कर्म आपल्याला भोवतात, आपलंच खाण्याचं कर्म आपल्याला भोवतं, पण हे आपण काही पाहत नाही आणि फक्त भगवंताला दोष देत बसतो. तर म्हणून हे सगळं ज्ञान आणि अज्ञान सर्वथा गिळवणं, जे फक्त शिल्लक राहते स्वरूप ज्ञान, त्याचीच आता आपल्याला ज्ञानदेवानी ओळख करून दिलेली आहे, तीच दिशा दाखवलेली आहे आणि तिथपर्यंतच आपल्याला जायचं आहे. अजून ते डॉक्टर वि. कुलकर्णी पण ह्या ओवीवर काय म्हणतात, जे तेच आहेच की अज्ञानाची आटणी करून ज्ञान विकसित होतं, परंतु ते सापेक्ष ज्ञान असतं, म्हणजे कुठली तरी अपेक्षा असते. मग त्या ज्ञान अज्ञानाला गिळून केवळ ज्ञान जेव्हा उरतं, स्वयंसिद्ध असतं, ते आपल्याला अनुभवायचं. ज्ञानेश्वरीमध्ये गिळी ज्ञाना ज्ञान चांदणिया, चांदणं जसं सगळं ते गिळून टाकत असतं, तसं ज्ञान आणि अज्ञान हे गिळून टाकायचं. आणि डॉक्टर मानसीताई पण म्हणतात की अज्ञान आटून ज्ञान प्रकाश दशेला येतं आणि ज्ञान अज्ञानांना गिळून ते आत्मज्ञान होतं. किंवा ज्यांच्याकडं वामनराव देशपांडेंचं पुस्तक आहे ते सोप्या भाषेत सांगतात अगदी की अज्ञानाचा संपूर्ण नाश झाला की पाठीमागं उरतं ते निव्वळ ज्ञान, आणि निव्वळ ज्ञानाला प्रतिस्पर्धी उरतच नाही. आत्ता जर एखाद्याला 12वी झालेल्याला आता अजून ही परीक्षा व्हायची आहे, तर त्याला ठरवायचं असतं कुठल्या दिशेला जाऊ. इतक्या शाखा आल्यात, मग शेवटी एखादा म्हणतो मी आपला मिलिटरीमध्ये, नेव्हीमध्ये, एअरफोर्समध्ये जॉईन होतो. मग त्या परीक्षा देतात, त्याच्यामध्ये उत्तीर्ण होऊन देशाची सेवा करायला मिळते, परमनंट नोकरी मिळते, पुन्हा काही खाली उतरण्याची किंवा निघून जाण्याची, काढून टाकण्याची शक्यता नसते. एखादा म्हणतो मी परदेशातच जातो, आईवडिलांची जी काय पुंजी असेल ती तिथे संपून येतो, नंतर तो मोठाले पॅकेज मिळवतो आणि आईवडिलांना विसरून जातो. जाऊ दे, हे असं सगळं आपल्या व्यवहारातलं दिसतंय आपल्याला. पण एकदा जर आपल्याला हे ज्ञान मिळालं तर आताच प्रतिस्पर्धी कुणीही उरत नाही आणि मग निव्वळ ज्ञानसुद्धा ते शिल्लक राहतं. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की ज्ञान आणि अज्ञान नष्ट झाल्याशिवाय स्वरूप ज्ञानाची ओळख होत नाही, जाणीवच होत नाही. आणि एकदा हे स्वरूप ज्ञान झालं, प्राप्त झालं की ज्ञान अज्ञानाची परिभाषा किंवा त्याची अगदी एवढीशी कणानी सुद्धा आठवण येत नाही, ते संपून जातं. म्हणून आपल्याला सिद्धावस्था प्राप्त करायची. आत्ता आपण साधक आहोत, साधक दशेपर्यंत आलेले आहोत, पण सिद्ध म्हणजे आता काही उरतच नाही साध्य करण्याचं. ती अवस्था प्राप्त झाली की हे शुद्ध ज्ञान प्राप्त होतं असं म्हणतात. किंवा असीम प्रकाश पसरतो. सूर्याला जसा फक्त प्रकाश माहिती आहे तसा फक्त ज्ञानाचा प्रकाश पसरतो. कुठेही अज्ञानाचा कणभर सुद्धा अंधार उरत नाही. अहो, जोग महाराजांनी तर त्याच्यावर एवढं विवेचन केलेलं आहे, म्हणजे खरंच सांगते की एक ओवीसुद्धा आपल्याला दिवसभर, मी खरं ज्ञानदेवी काढून ठेवली होती, हा ज्ञानेश्वरी, ती जी मगाशी गिळी ज्ञान ते जे फक्त ओवी सांगितली ना, 15व्या अध्यायातल्या 10 ओव्या आपल्याला आज अभ्यासायच्यात. बघूया होतील ऐकून तर बघूया की सच्चिदानंद ज्ञानरूप आत्मा हाच मी ब्रह्म आहे असं जाणत नाही. आणि मग
अशा अज्ञानाला आधार आहे किंवा अज्ञानाच्या युगाने होणारा. आता कसं आहे हो हे सारखं अज्ञान अज्ञान काय आहे? त्याच्या मागे पहिला मी आहे, पहिला माझा देह, मी देह आहे, मला जन्म आहे, मला मरण आहे, मी दीन आहे, मी श्रीमंत आहे, मी दुःखी आहे, मी सुखी आहे. हे सगळं ज्ञान आहे ना, हे सगळं अज्ञान आहे आणि तोच या सगळ्याचा आधार आहे. मग सत्संगत मिळाली, आपण सज्जनांच्या संगतीत राहिलो, संतांच्या संगतीत राहिलो, सतत हे वाचन केलं, निरूपण ऐकलं, शास्त्राचं श्रवण केलं, विवेक प्राप्त झाला, थोडं थोडं वैराग्य प्राप्त झालं की मग मनुष्य साधन चतुष्टय संपन्न होतो. शमदमाधी षट संपत्ती काय सांगितलेलं आहे हो या लोकांनी. संपत्तीची व्याख्याच आपल्याला माहिती नाही. आत्ताची संपत्तीची व्याख्या काय आहे? दारात किती गाड्या आहेत, किती फ्लॅट आहेत, एक पुरत नाही आहे घर. पूर्वी झोपडी आवडत होती, आईची झोपडी प्यारी. आता कितीही बंगले घ्या, काय म्हणतात ना, फार्म हाऊस घ्या, एक या गावात, एक मोठ्या शहरात, एक अजून परदेशात करणारे आपण नाही आहेत, ते जे मोठे लोक असतात त्यांचं नाव नाही मी घेत. पण ही संपत्ती आपली अपेक्षित आहे. तुमचा बॅलन्स किती आहे म्हणतात, बॅलन्स किती आहे? कर्ज काढताना सुद्धा तुमचं काही आहे का, तर तुम्हाला कर्ज मिळतं. पण आपल्या या पूर्वजांनी साधन चतुष्टय संपन्न काय काय सांगितलेलं आहे? शमदमाधी षट संपत्ती. शम म्हणजे आपल्या इंद्रियांचा निग्रह, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. आणि दम म्हणजे बाह्य इंद्रिय, ही जी 5 इंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांचा संयम. ही 6 प्रकारची संपत्ती सांगितलेली. आता नाही सांगत आता जास्त, कारण आत्मविवेक हा ग्रंथ तर शंकराचार्यांचा आमच्या ह्या सगळ्या काही मैत्रिणी म्हणल्या होत्या की तोच आम्हाला एकदा शिकवा. शिकवण्यापेक्षा मला तो आधी आचरणात आणत तुम्हाला शिकवण्याची हे आहे. तर श्रवण, मनन, निदिध्यासन हे सगळं करत आपल्याला या 3 देहातून, पहिला जो आपला स्थूल देह, सगळा स्थूल देहाचा विचार आहे, मग सूक्ष्म देह आणि नंतर कारण देह म्हणजे सगळं अज्ञान, आणि समर्थांनी 4थं महाकारण देह सांगितले, तो म्हणजे ज्ञान. या 3 देहाहून त्रिगुण सगळ्यांना माहिती आहेत, सत्व रज तम, या त्रिगुणांहून भिन्न त्याच्या पलीकडं असा असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. 15 एक अध्यायातला छोटा पीस माझ्या डोक्यात बसलेला एवढा, एक चरण म्हणा, पाद म्हणा. असंग, साक्षी, सच्चिदानंद असं जे आत्मतत्व आहे ते मी आहे, अशी जेव्हा अवस्था येईल तेव्हा आपण ज्ञानाकडे आलो. नाही तर सगळं मी देह आहे वगैरे सगळं मगाशी सांगितलं ते अज्ञानाचं रूप आहे. आणि मग आत्मस्वरूपाचं ज्ञान साधकानं मिळवल्याबरोबर आपण आहोत, साधक आहोत, मिळणार आहे आपल्याला, मला खात्री आहे. एवढे जीव लावून जेवढे येत आहेत ना, या सगळ्यांना तर नक्कीच मिळणार. कारण सांगा ना, दिवसभराची कामं करून पुन्हा आपण आत्ता यावेळेला इथे जमतो, जसं पहाटे जमतो तसं आत्ताही जमतो. साधारण तीच वेळ आहे 12 तासानंतर. म्हणजे 12 तासाची तपश्चर्या आपण करतो आपल्या पद्धतीनं, संसार सांभाळत. तर हे सगळं मिळवल्याबरोबर मग अज्ञान आणि जे थोडंसं ज्ञान झालेलं आहे, देहाच्या पलीकडचं जे ज्ञान मिळालेलं आहे, हे विपरीत ज्ञान थोडंसं म्हणू आपण, ते सुद्धा बाधा होऊन जातं. आणि मग भेदरहित रहित वारीसी जाईन. काय जोगव्याचे अर्थ आहेत हो तुम्ही. आईचा जोगवा मागेन. आपली सगळी जी आहे ना ही वाङ्मय संपदा, ही जरी फक्त आपण अभ्यासली, तसं वागायचं ठरवलं, अहो ते विडा तर किती आहे. विडा घ्या हो नारायणा, शांती ही नागवेली, पाने घेऊन या करी, मी पण जाऊन या. चुना लावी लावरी, चुना लावायचा म्हणजे मी पण जाळायचे.
इतकं इतकं. तर सुबुद्धी वेल दोडे शिवरामी अर्पियेले, हे सगळं जेव्हा करू तेव्हा भेदरहित आपण झालो. मग आपल्याला ब्रह्माचं ज्ञान झालं किंवा मी ब्रह्म आहे अशी वृत्ती झाली. आणि मग या आत्मज्ञान वृत्तीचा आधार जो आहे, ज्ञानरूप आत्मा आहे, तो आपल्याला प्राप्त होईल. म्हणजे प्राप्त व्हायचा आहे म्हणजे आहेच हो. तो काही कुठून बाजारात जाऊन किंवा स्वर्गात जाऊन मिळवायचा नाहीच आहे तो फक्त समजेल. आणि त्याचं ज्ञान झालं की आपण सगळं वृत्तीरहित अमुक तमुक पलीकडे जाऊ. म्हणजे तीच जी अवस्था असेल, स्वरूप ज्ञानावस्था असेल. 21व्या वर्षी ज्यांनी ती समाधी घेतलेली आहे, भेदरहित सगळं सगळं हे विश्वाची माझेवर एवढी मती जयाची स्थिर झाली होती. तसं आपल्याला व्हायचंय. आणि तसं झाल्यानंतर हे आत्मज्ञान प्राप्त होणार किंवा झालं समजणार. ही सगळी भेदवृत्ती सगळं सगळं वृत्तीज्ञान, मग ज्ञानाची सुद्धा वृत्ती संपणार. त्याच्यासाठी 15वा अध्याय मी काल जसं सांगितलं होतं, काल काय सांगितलं होतं सगळ्यांना, घरी जाऊन वाचा रोजच्या ह्या ओव्या आहेत त्या जेवढ्या झाल्यात तेवढ्या वाचा रोज, म्हणा एकदा, आणि पुन्हा त्याचं चिंतन जमलं तर करूयात आपण. तसं 15व्या अध्यायात 422 ते 431 एवढ्या ओव्या आहेत. तर त्या जरा आपण वाचूयात आज. म्हणजे त्या सगळ्या ज्ञान आणि अज्ञानाच्या, कारण 15वा अध्याय खूप सगळ्यात महत्त्वाचा आहे मानला जातो. 12वा 15वा. आणि 15व्या अध्यायात आपल्याला काय काय शिकायचे ते फक्त आपण आज आता ज्ञान अज्ञानाचं थोडंसं हे बघूया. 422 ते 431. त्याच्या आधीचा श्लोक असा आहे, सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहं. एक आपली अशी पातळी आलेली आहे की सर्वस्य च अहम, भगवंत सांगतायत की सर्वस्य च अहम हृदि सन्निविष्ट. हे भगवंताला सांगावं लागतं की अरे मीच तुझ्या हृदयात सन्निविष्ट आहे, प्रवेश केलेला आहे. मत्त हा स्मृतीही, माझ्यापासूनच तुला जी स्मृतीचं किंवा अपोहन म्हणजे विस्मरण, हे सगळं माझ्या हृदयातल्या अस्तित्वामुळं तुला कळते. ते म्हणतात ना, ती एक प्राण्याची गोष्ट आहे, ती पण तैत्तिरीय उपनिषद का ती छोटीशी आहे, ती तुम्हाला नंतर सांगते बघा, एकदम आठवते असं की मी तुझ्या इथे आहे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ज्ञान अज्ञान आपलं स्मृती विस्मरण सगळं जे आहे ते मी तुझ्या हृदयात राहून माझ्या अस्तित्वामुळे तुला घडते. आणि वेदैही च अहम एव वेद्य, वेदांनी सुद्धा मलाच जाणले किंवा मला जाणण्याजोगा वेदांनी जाणण्यासारखा सुद्धा मी आहे. आणि वेदांत कृत वेद विदेवचा, आणि वेदांत म्हणजे सगळी उपनिषद, तो उपनिषदांचा कर्ता सुद्धा मीच आहे. आणि त्यांना पूर्णांशानं वेदविद म्हणजे वेद जाणणारा वेदांत जाणणारा मीच आहे. हे सगळं आहे. म्हणून आता ती 21वी ओवी थोडी आधी समजू, मग 22 पासून घेऊ. एरवी सर्वांच्या हृदय देशी, जे आहे श्लोकातलं तेच ओवीत सांगतात. मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. किती छान सांगितले की हे पार्था लक्षात घे की सर्वांच्या हृदयामध्ये मीच आहे, मीच नांदत आहे. हे मी तुला पूर्वी सांगितलेलं आहे. त्यामुळं मी अमुक आहे ऐसी, आपण जे सारखं म्हणतो मी अमुक आहे, ओळख करून, अरे ओळख करून द्या. पहिला कार्यक्रम तेच असतो, शिबिरात जा, कुठेही जा, परदेशात जा, पहिली तुमची आयडेंटिटी म्हणजे मी अमुक आहे. हे जे तुला सांगितलं आहे, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी, आत्ता जे सांगितलं का नाही, अज्ञानामुळं मी हे आहे, मी रुपाली कापरे आहे, मी प्राध्यापिका आहे, मी काय निवृत्त झालेली आहे, मी अमुक, हे जो मी आहे ना, हा सगळा काढून टाकायचा आहे. प्रत्येकजण असं जे करतोय ते हे सगळं अमुक एक व्यक्ती मी आहे
हा माझा सगळा परिसर आहे किंवा सगळं स्फुरण जे आहे ना, हे रात्रंदिवस त्यांनी काय सांगितलं, स्फुरे अहर्निशी. झोपेत सुद्धा आपल्याला कोणाच तरी फोन येतो आणि आपण सगळं विसरून पहिलं त्या फोनप्रमाणे वागायला लागतो आणि बोलायला लागतो. तर हे जे रात्रंदिवस होत असते ना, ते वस्तुगामी. नेहमी वस्तू हा शब्द आपण रोज व्यवहारात वापरतो. या वस्तूला ऱ्हस्व शब्द आहे, ऱ्हस्व उकार आहे. वस्तू म्हणजे आत्मतत्व. आणि आपण सगळ्याला, जेवढे आता माझ्या इथलं जर दाखवला चित्र तुम्हाला, एक फोटो काढून दाखवीन किंवा असा कॅमेरा दाखवीन, हे सगळ्याला आपण वस्तू म्हणतो. पेनला म्हणतो, मोबाईलला म्हणतो, पुस्तकांना म्हणतो, स्वयंपाकघरातल्या तर वस्तूंना लिमिटच नाही आहे. तर आपण त्याला वस्तू म्हणतो, पण त्या वस्तू नाही, त्या सगळ्या अवस्तू आहेत. आणि फक्त परमार्थ, फक्त माझं आत्मतत्व एवढीच वस्तू आहे. वस्तू म्हणजे परमार्थ. हा परमार्थ नाही, परमात्मा. परमात्मा, हा परमात्मा. आत्मा म्हणजे वस्तू आहे, बाकी सगळ्या वस्तू आहेत, सगळ्या झूट आहेत. पण म्हणून ते म्हणतायत ते वस्तुगामी, ती वस्तू मी आहे. वस्तू वस धातू आहे जो चिरंतन आहे. तुम्ही आत्ता कोण काल सांगत होते, 22 लाखाची गाडी घेऊन पेशंटला भेटायला आले. 22 लाखाची गाडी हे त्याच्या खाली अंडरलाईन. त्या पेशंटला भेटायला आले ही दुसरी अंडरलाईन. पण त्याच्यासाठी त्यांना द्यायला वेळ नाही. आता कर्तव्याची भूमिका बघतो, सदर भरायचं. मावशीला भेटून आलो, काकांना भेटून आलो, जे कुठलं नातं असेल, मित्र असेल, मैत्रीण. अहो 22 लाखाची गाडी घेऊन गेलो म्हणजे त्यातही मीच आहे ना. हे सगळं आहे स्फुरण त्याच्यामुळंच आहे, पण तो आहे म्हणून स्फुरण आहे, नाहीतर काहीच नाही. आता पुढची खरी 22व्यापासून ओवी बघूया 5 मिनिटात जेवढ्या होतील तेवढ्या घेऊ, नाहीतर मग उद्याला उरलेले घेऊ. मला हा 14वा हे काय म्हणूया ओवी म्हणजे अफाटच वाटलेले, खूपच. परिसंतान सवे वसता. पण मग आपल्याला हे कधी ज्ञान होणार आहे? परिसंतान सवे वसता, योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता वैराग्यसी. आपल्याला कोणाच्या समवेत राहायला पाहिजे? संतांच्या सहवासात राहायला पाहिजे. अष्टव प्रहर, आपण अष्टव प्रहर राहतो का हो? 5 मिनटं भेटायला जातो गुरूंना. सगळा योगाभ्यास आणि ज्ञानाचा सहवास यांच्या बळावर पहिली बुद्धी स्थिर करायची. मग वैराग्य प्राप्त करायचे, प्रखर वैराग्य मनामध्ये ठेवायचे आणि श्रीगुरूंची चरण उपासिता, श्रीगुरूंची सेवा करता. पूर्वीच्या काळी, उपनिषद काळी किंवा आपल्या आधीचे सगळे तुम्हाला माहिती आहे वेदाध्ययन करायचे. आत्ताही आहेत आपल्याकडं वेदाच्या पाठशाळा आहेत. आता स्वामी गोविंद देवगिरींनी किती सगळ्या वेदांच्या पाठशाळा आणि जागोजागी संबंध भारतभर हा प्रसार केलेला आहे. जसं समर्थ बाकीचे संत करायचे तसे आत्ताचे हे संत करत आहेत. पण त्या गुरुचरणांची सेवा किती जण खऱ्या अर्थानं करतात? त्या मुलांना ते संस्कार करतात, पण केले जातात. मग आता पुढची ओवी काय? तर तुम्हाला हळूहळू वैराग्य येईल. येण्याची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे, जयांचे अहम विश्रामे आत्मरूपी. मग आता ही वैराग्याची वृत्ती आल्यानंतर सत्कर्माच्या बळावर अशेषही अज्ञान विरमे. आपल्याला ते अज्ञानाचं आठवणी आले ना, त्यासाठी या ओव्या कशा उपयोगी आहेत बघा. तर सगळ्या अज्ञानाचा लोप झाल्यानंतर आणि जयांचे अहम विश्रामे. आता हे अहम ऐकून तर आपल्याला फार गुळगुळीत झाले, पण ज्यांच्या ठिकाणी अहम भाव हा पूर्ण विश्रांती पावतो, संपून जातो, आत्मरूपी. आणि मग अहमचं जे स्फुरण आहे ते आत्मरूपाच्या ठिकाणी स्थिरावतं. आता आपल्या इथं ते स्थिरावायला लागले की अहम ब्रह्म अस्मी किंवा अहम आत्मा अस्मी. हे आत्ता स्फुरण यायला लागलं. कदाचित तुम्हाला आधी आलं असेल, पण अजून आपल्याला ते पक्क झालेलं नाही. आणि मग त्या आत्मरूपामध्येच मनुष्य विश्रांती घेतो.
अहम विश्रामे आत्मरूपी. एकदा हा अहम म्हणजे आत्मा समजला की खरी विश्रांती मिळते. ते आपे आप देखोनी देखोनी देखी, मी या आत्मेने सदा सुखी, येथे मी वाचून अवलोकी आन हेतू. असे यापूर्वी आपण अभ्यासलेले आहेत, पण आत्ता ते जास्त जास्त कळतील की असे जे श्रेष्ठ साधक आहेत हे काय करतायत. तर आत्ता सांगितलं तसं सगळं अहम वगैरे आता लोप पावलेलं आहे. अहमनी विश्रांती घेतलेली आहे. आणि मग हे सगळे साधक आपलं स्वरूप निजज्ञानानं प्रत्यक्ष अनुभवतात. आपलं जे स्वरूप आहे ते आत्ता निजज्ञान, स्वतःचं ज्ञान, आत्म्याचं ज्ञान झाल्यावर अनुभवायला लागतात. आणि मग त्याचा दृश्य परिणाम काय होतो, तर आत्म्याचा लाभ झाल्यामुळं ते सदैव सुखी राहतात. अजून आपल्याला आत्म्याचा लाभ झालेला नाही, त्यामुळं क्षणभर काटा टोचला की दुःखी होतोय, कुणाला घरात आजारपण आलं की दुःखी होतोय. आणि मग या आत्मदर्शनामध्ये माझ्याच वाचून दुसरं काहीच हेतू आहे का, दुसरं कुठलं कारण आहे का, नाही, फक्त तेवढंच राहतंय. मग फक्त परमात्मा. म्हणून पुढे सांगतायत अगा सूर्योदय झालिया, सूर्याची पहावा धनंजया, तेवी माते मिया जाणावया मीची हेतू. मी तुम्हाला परवा सांगितलं होतं की मला डॉक्टरांबाईंनी सांगितलं होतं की रोज सूर्योदय पाहायचा. तो नाही दिसला की आम्ही अस्वस्थ होणार. तर अस्वस्थ हे नाही व्हायचं, पण सूर्योदय झालं की जसं सूर्यानंच सूर्याला पाहावं, आपण पाहतो ते वेगळं, पण सूर्यच कधी सूर्याला पाहतो का, त्याप्रमाणे मला जाणून घेण्यासाठी मी एकच हेतू असतो, म्हणजे फक्त मलाच समजून घ्यायचं आहे, बस, बाकी काही नाही. ही 25वी ओवी झाली. आपण उरलेल्या ओव्या फार तर उद्या घेऊया. ना शरीर पराते सेविता, संसार गौरवची एकता, देही जयाची अहंता बुडवून ठेली. आणि मग आता ज्यांना मगाशी सांगितलं तसं चारवाकानुसार शरीर सुखच श्रेष्ठ वाटतं, शरीराचा भाव हेच ज्याच्या जगण्याचं सर्वस्व असतं, अशांच्या संगतीत जर आपण राहिलो, त्यांच्या सान्निध्यात रत झालो, तर काय होतं, सगळ्या प्रापंचिक बढाया ऐकाव्या लागतात. हल्ली त्या गप्पा नकोच वाटतात. आणि मग तेव्हा लक्षात येतं की हे प्रापंचिक जे आहेत, हे मर्त्य बुद्धीचे लोक आहेत, त्यांचा जागृत अहंकार त्यांच्या देहाच्या तळाशी बुडी मारून बसलेला आहे, जसाच्या तसा आहे. आणि असे अहंकाराने बोलायला लागले की आपल्याला असं वाटतं आपण तिथून उठून जावं, त्याच्यापेक्षा 4 ओव्या म्हणाव्यात, डोळे मिटून शांत बसावं. मग हे देहाभिमानी लोकांचं खूप वर्णन केलेलं आहे. ते स्वर्ग संसारा लागी, धावता कर्ममार्गी, दुःखाच्या सेलभागी विभागी होती. आणि मग हे जे आहेत हे देहाभिमानी लोक इहलोकीचं सगळं देहसुख, परलोक म्हणजे स्वर्ग, आणि हे दोन्ही प्राप्त होण्यासाठी कर्ममार्गानं आंधळ्यासारखे धावत सुटतात आणि दुःखाच्या शेलक्या भागाचे वाटेकरी होतात. मग आत्ता कुठल्या टप्प्यावर आहे हे आपण ओळखायचे. आता हे ज्ञानदेवांनी वर्णन छान केलेलं आहे. परी हेही होणे अर्जुना, मजची स्तवतया ज्ञाना, जैसा जागताची हेतू स्वप्ना निद्रेते होय. आपली जी ओवी आहे ना, त्याच्याशी संबंध आता आहे की अरे अर्जुना, जाग आली की जागा झालेला पुरुषच निद्रा आणि स्वप्न या दोन्ही अवस्थांना कारणीभूत ठरतो. आणि अज्ञानी पुरुषांना होणारे हे जे शेल्क दुःख आहे, माझ्या हृदयस्थ अस्तित्वाच्या अज्ञानानं होतंय, हे तू लक्षात ठेव. आणि हे तुला सोपेपणानं सांगतो की माझे अस्तित्व नाकारणारे हे आंधळे अज्ञानी लोकच दुःखाचे वाटेकरी होतात. पहिल्यांदा सांगितलं होतं की आत्मनः किम निमित्तम दुःखम, आत्म्याला कोणत्या कारणानं दुःख होतं. त्याच्यावर एका ताईंनी प्रश्न विचारला की आत्म्याला दुःख असतं का. तिथं आत्मा म्हणजे आता हे आपल्याला खरंच आपल्या अंतरात्म्यामध्ये शरीरामध्ये जो आहे त्याला दुःख का होतं की हे सगळी वरवर आपली धावपळ चाललेली, आपण बाकी सगळ्यातच रमतोय. आता काही अजून ओव्या आहेत त्या आपण उद्या बघूया. 32 पर्यंत म्हणजे 28, 4-5 ओव्या आहेत. खूप सुंदर असं सांगितलेलं आहे. तेवढ्या उद्या आधी बघू आणि मग 15वी ओवी घेऊया.
की सगळं किंवा त्याचा आशय फक्त सांगते की जसं सगळीकडं काळेभोर ढग दाटून आले की दिवसासुद्धा काळोख येतो, दिवसासुद्धा ढगाळ आपलेल्या सूर्यप्रकाशाप्रमाणे आपल्याला सगळं अंधारलेलं वाटतं. आणि मला जाणून न घेता आंधळ्या अज्ञानी लोकांनी विषयांचं सेवन माझ्याच हृदयस्थ अस्तित्वामुळं केले. म्हणजे आता मी काय करणार? माझं अस्तित्व त्यांना समजतच नाही ना. म्हणून झोप आणि झोपेतून जागं होणं हे स्वयंजागृतीमुळं घडतं. जीवाचं ज्ञान आणि अज्ञान या दोन्ही अवस्थांना मीच कारणीभूत आहे. शेवटी सांगतात आपल्याला ते सर्प आणि रज्जूचं उदाहरण जर आता तोंडपाठ घोटून झाले की वाटेत पडलेला सर्पाचा आभास किंवा रज्जू या दोन्हीला मूळ रज्जूच असते. ती दोरी पडली बिचारी, तिचा काय दोष आहे, पण आपल्याला तो साप वाटला. तसं ज्ञान आणि अज्ञान या दोन्हीला मीच कारणीभूत आहे. जाऊ दे, त्या 2-3 ओव्या वाचून टाकते. आता अर्थ सांगितला. एवं निद्रा का जागणिया प्रबोधुची हेतू धनंजया, तेवी ज्ञाना अज्ञाना जीवाची आमीची मूळ. जैसे सर्पत्वा का दोरा दोरूची मूळ धनुर्धरा, तैसा ज्ञाना अज्ञानाची या संसारा मियाची सिद्धू. शेवटी भगवंत स्वतःला सांगतोय या सगळ्याला कारणीभूत मीच आहे. ती दोरी कारणीभूत कशी आहे? अज्ञानाला. साप समजते, फार भुई म्हणजे आरडून ओरडून घाबरून सगळ्यांना पळापळ करायला लावून, काठी आणायला लावून, दिवे आणून किंवा बॅटरी आणून अगदी त्याला मारतात, धोपटतात अंधार असताना. आणि मग जेव्हा उजेडात दिसते की अरेचे ही तर दोरी होती. म्हणजे ती दोरीच निमित्त झाली ना त्याच्या अज्ञानाला. तसं भगवंत सांगतोय की ह्या सगळ्याच्या कारण ह्या दोन्हीला, ज्ञानाला आणि अज्ञानाला मीच कारणीभूत आहे. पण आता माझ्यामुळं तुम्ही हे सगळं टाकून द्या आणि मग मला समजून घ्या, अशी भगवंताची कळकळ आहे. म्हणून जैसा असे तैसे या माते नेणोनी धनंजया, वेदू जाणू गेला तव तया झाली शाखा. अहो, तो वेद सुद्धा माझं अस्तित्व जाणायला गेला आणि त्या वेदाचे 4 विभाग झाले. आणि अजून लोक म्हणतात 3च वेद का सांगतायत, 4था का नाही? अजूनही त्याचे शाखोपशाखा इतके आहेत. आता गुरुचरित्र जेव्हा वाचलं असेल तुम्ही तर कळलं असेल, इतके विभाग आहेत, इतके भाग आहेत त्याचे, इतक्या शाखा आहेत. आणि प्रत्येकजण म्हणतो मी या शाखेचा, ही श्रेष्ठ आहे, आता जसं आपण म्हणतो ही प्रत श्रेष्ठ आहे, ही प्रत अमकी आहे. ठीक आहे, थांबूया. इदमुपकर्तुम का म्हणणार आहे कोणी? भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ज्ञायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं क्वां बुधिकल्पं नवन्तदीयं वयक्वचाल्पं विषयविपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वती मंदिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं. यत्र शारदा कृपा प्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं.
आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनु वेधला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनु वेधला माझा आरती ज्ञान राजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय तू श्री कृष्ण जय तू ज्ञानेश्वर